सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र आज जे विद्यार्थी मित्रांनो 9 ऑक्टोबरला सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड झालं नाशिक सेंटरला। आणि ज्या पोरांचं सीआयएसएफ सेंटरला या ठिकाणी ग्राउंड झालं नाशिकला, तर त्याच विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची आज भरती कशा प्रकारे झाली 9 ऑक्टोबरला, आणि एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि एका बॅचमधून किती पोरांना पास केलं जात आहे, उंची वगैरे किती घेतलं जात आहे, छाती किती घेतलं जात आहे, ग्राउंड कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर घड्याळ अलाउड आहे की नाही आहे। आणि तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा 9 ऑक्टोबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं सुरुवातपासून शेवटपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्याचबरोबर घड्याळ वगैरे अलाउड आहे की नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। डॉक्युमेंटवर कोणते लागत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 9 ऑक्टोबरला सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर मुलांचा सध्याच्या कंडिशनला ग्राउंड झाला, कारण की भरपूर मुली या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगते की मुलींचं ग्राउंड कधी आहे, मुलींचं ग्राउंड झालं होतं का आज, अजूनही मुलींचं ग्राउंड झालं नाही एक लक्षात ठेवा। तर अजून मुलींच्या ग्राउंडला टाईम आहे अजून, म्हणजे जवळपास या ठिकाणी 18 तारखेच्या नंतर या ठिकाणी ग्राउंड होण्याचे जास्त चान्स आहे मुलींचे। तर सध्या मुलांचाच ग्राउंड या ठिकाणी सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा नाशिकला या ठिकाणी चालू आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर बाबाला सोबत घेऊन जा, कारण की एकटं वगैरे आपल्याला सेंटरवर जायचं नाही आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बाबा जर असेल तर बाबाला घेऊन जा, किंवा आपला भाऊ वगैरे असेल तर भावाला घेऊन सुद्धा तुम्ही जाऊ शकता सेंटरवर, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं 9 ऑक्टोबरला, तर बा एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, कारण की सर्वांचा जो हॉल तिकीटवर जो रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी 6 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे। तर एकदम सकाळी आपल्याला सेंटरवर जाता येत नाही, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल आपल्याला जर यायचं असेल तर आपल्याला टाईम लागतेच। तर एक दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी सेंटरवर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सेंटरचं जर आपण पाहिलं तर नाशिक रेल्वे स्टेशन आणि त्याचबरोबर नाशिक बस स्टॉप हे लागूनच आहे, एकाले एक। पहिले रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी मागं या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या समोर या ठिकाणी जे बस स्टॉप आहे एसटी स्टँड आहे हे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर जवळच आहे एक लक्षात ठेवा, तुम्ही तिथून पैदल सुद्धा त्या ठिकाणी सेंटरवर जाऊ शकता, किंवा पैदल जर तुम्ही नाही गेले तर तुम्ही ऑटोने सुद्धा जाऊ शकता। ऑटोवाला सुद्धा ऑटोवाले पहिले जास्त सांगते इच्छा नाशिकचे, कारण की तिथे जास्त पैसे सांगते। त्यांना जर तुम्हाला सांगितलं 30 रुपये लागते, 50 रुपये लागते, 100 लागते, त्याला म्हणायचं 20 रुपये देतो नाही तर 10 रुपये देतो चालत असेल तर, कारण की जवळ सेंटरपासून, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी पैदल सुद्धा तुम्ही जाऊ शकता किंवा मग ऑटोने सुद्धा जाऊ शकता, ते तुमच्यावर डिपेंड करते लक्षात ठेवा। तर आज सकाळी 6 वाजतापासून ज्या विद्यार्थ्यांचा 9 ऑक्टोबरला आज ग्राउंड होतं तर ते पोरं या ठिकाणी सकाळी जे रातपासून त्या ठिकाणी पोरं रांगेमध्ये लागत आहे, जवळपास 2:30 ते 3 वाजतापासून मुलं त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। आणि एका दिवशी जवळपास 1000-1500च्या आसपास पोरं या ठिकाणी भरती देण्यासाठी या ठिकाणी आहे। तर सकाळी मुलांना गेटच्या अंदर एंट्री जी दिली जाते 6 वाजता दिली जाते। तुम्ही जेवढ्या लेट या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढं लेट तुमचं ग्राउंड या ठिकाणी उन्हीमध्ये होणार आहे। तुम्ही जर एवढ्या सकाळी जर लागले 2-2:30-3 वाजता जर रांगेमध्ये लागले तर सकाळी तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पोरं त्या ठिकाणी 3 ते 3:30 वाजतापासूनच रांगेमध्ये त्या ठिकाणी लागत आहे। तर सर्वात अगोदर 6 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री चालू होत आहे। 6 वाजता सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केलं जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला घरी पाठवले जाणार, आणि फोटो सुद्धा तुम्ही 5 ते 6 फोटो आपल्याला सोबत न्यायचे आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की ग्राउंडच्या अंदर सुद्धा 2 फॉर्म लिहून घेतले जाते, एक जेव्हा आपण ग्राउंडच्या अंदर एंट्री देतो त्यावेळेस, आणि एक शेवटी आपल्याला फॉर्म आपल्याजवळून लिहून घेतलं जाते। तर आपल्याला फॉर्मवर आपल्याला फोटो लागणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे असे कमेंट असते की सर जो आपण फॉर्म भरताना फॉर्म भरला फोटो टाकला तोच फोटो लागणार आहे, दुसरे फोटो नेले असेल ते तोही फोटो नेला असेल ते काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली, गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मली फॉर्म आहे, आपली पर्सनल माहिती त्यावर लिहायची, आपल्या आईचं नाव वगैरे, आपलं नाव वगैरे झालं, फोटो वगैरे चिपकायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर मुलांना आणखीन पुढे त्या ठिकाणी पाठवलं आणि मुलांची त्या ठिकाणी उंची घेतल्या जात आहे। आता उंचीचा जर आपण विचार केला, उंची त्या ठिकाणी किती घेऊन राहिले, तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल, तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 170 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे पुरुष उमेदवारांसाठी। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे।
तर उंची छातीमध्ये सुद्धा भरपूर पोरं त्या ठिकाणी काटल्या जातात, एक लक्षात ठेवा। सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी काटून राहिले उंची आणि छातीमध्ये सुद्धा जास्त पोरं या ठिकाणी काटल्या जातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर उंची छाती त्या ठिकाणी मोजल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी सोमवार या ठिकाणी पाठवलं जातं। आणि त्याचबरोबर जे एस टी कॅटेगरीचे असाल तर एस टी कॅटेगरीचा या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची लागते आणि यामध्ये छाती आपली 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। एस टी कॅटेगरीला उंची कमी लागते। उंची वगैरे मोजल्यानंतर आणखीन पुढे पाठवले जाते। त्या ठिकाणी मुलांची बायोमेट्रिकची प्रोसेस होत आहे। बायोमेट्रिक झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही पायाला चिप लावून दिल्या जातात आणि चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रनिंगसाठी सोडलं जातं। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, घड्याळ इम्पॉर्टंट आहे। त्या ठिकाणी घड्याळ सोबत ना घड्याळ आपल्याला घालून देते। तिथला स्टाफ आपल्याला कोणी या ठिकाणी कल्ला फाडणार नाही। तुम्ही जर समजा त्या ठिकाणी घड्याळ नेली तर आणि घड्याळ तुम्ही आठवून न्यात आणि घड्याळवर आपल्याला टायमिंग लावायचं आहे। टायमिंग त्या ठिकाणी रनिंग मारायच्या वेळेस टायमिंग तुम्ही त्या ठिकाणी लावा। आपला त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे की आपल्याला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये कशा प्रकारे मारायचे ते मॅनेजमेंट करणं तुमच्या हाती राहणार आहे। तर घड्याळ ग्राउंडच्या अंतर न्यू देते, घड्याळ सोबत न्या, आठवणीनं घड्याळ सोबत न्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की घड्याळच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करता येणार आहे। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर 800 मीटरचा ट्रॅक आहे, तर 2 राऊंड आपल्याला या ठिकाणी मारायचे, एक लक्षात ठेवा। 800 मीटर यामध्ये आहे, 800 मीटरचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा। तर 2 राऊंड त्या ठिकाणी मारायला लावत आहे। तर रोडाचा ग्राउंड आहे, रोडवर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एका बॅचमध्ये आज जे विद्यार्थी मित्रांनो 50 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 50 पैकी जे पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये जे पास केले तर 50 पैकी जवळपास या ठिकाणी 22-23 विद्यार्थ्यांनी रनिंग काढले आणि बाकीचे पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये फेल झाले। आणि एक अशी बॅच होती त्यामध्ये जवळपास या ठिकाणी 26 पोरं त्या ठिकाणी पास झाले आणि बाकीचे पोरं त्या ठिकाणी फेल झाले। तर कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त पोरं रनिंग काढत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये कमी पोरं रनिंग या ठिकाणी काढत आहे, जास्त पोरं सुद्धा या ठिकाणी रनिंगमध्ये कटल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर रनिंग वगैरे आपलं त्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्यापासून फॉर्म वगैरे लिहून घेतला जातात। नॉर्मली फॉर्म आहे, त्यावर सुद्धा फोटो वगैरे आपल्याला चिपकायचे आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आपल्याला डॉक्युमेंट CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन नाशिक सेंटरला ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल, डॉक्युमेंट यामध्ये कोणतेच लागत नाही, फक्त आधार कार्ड ओरिजिनल लागत आहे, हॉल तिकीट लागत आहे ओरिजिनल आणि पासपोर्ट फोटो आपले न्या। जवळपास 7-8 फोटो राहू दे आपल्याजवळ, कारण की 3-4 फोटो त्या ठिकाणी लागते आणि 4-5 फोटो राहू द्यायचे, पडले काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस तुम्ही जर त्या ठिकाणी जेवढ्या लवकर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जाणार आहे तेवढ्या लवकर आपल्या त्या ठिकाणी ग्राउंड स्टार्ट होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर काय विद्यार्थ्यांचा जे पोरं लवकर या ठिकाणी जात आहे त्यांचा 10 वाजेपर्यंत सुद्धा ग्राउंड होत आहे आणि आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला जवळपास 3 ते 4 घंटे 3 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं, एक लक्षात ठेवा। 2 ते 3 घंटे बसून ठेवलं जात आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाहेर येता येते, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं ग्राउंड झालं नाशिक सेंटरला, ठीक आहे। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल, मुलींचा जर ग्राउंड असेल तर आपल्या बाबाला घेऊन जा ग्राउंडवर, कारण की एकटं दुखतं जाणं त्या ठिकाणी बरं नाही, एक लक्षात ठेवा। आणि या ठिकाणी राहण्याची जर आपण व्यवस्था केली पाहिलं तर राहण्याची त्या ठिकाणी एक लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये तुम्ही राहू शकता किंवा काय पोरं फुटपाथवर सुद्धा त्या ठिकाणी झोपत आहे, काय विद्यार्थी गेटच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी झोपत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। किंवा मग तुम्ही रूम सुद्धा त्या ठिकाणी करू शकता, रूम सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे, ते तुमच्यावर डिपेंड या ठिकाणी करते। तर अशा प्रकारे प्रोसेस आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल। आजच्या व्हिडिओ थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।